तर जय श्रीराम मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आता चाललो होतो आपण दुकान जातात पाहिलं तर कस्टमर आपल्या आधी दुकानावर पोहोचलेलं होतं. कस्टमर केले ना, आलो आपली इकडच्या दुकानावर जिकडे चालू होतं पत्र्याने ते खोलून घेतले होते त्या दिवशी. तर लाकडांनी ते काढायचं काम चालू होतं, त्यावरला निघालो परत घराकडे जायला. घरी आलो, परत आलो दुकानावर कारण थोडंसं काम होतं. 2-3 कस्टमर आलेले होते फ्रेंडसाठी, तर ते केलं. त्यानंतर ना आपले गणेशदादा यांचं महसूल विभाग सहाय्यकपदी निवड झाली होती. त्यांचं बॅनर बनवून घेतला पटकन. डिझाईन ते करून झालं. नंतर आपल्याकडे आलो रोहित भाऊ, म्हणे चल बस आपल्याला सिद्ध्याला आणायला जायचंय म्हणे. तर काय मग बसलो गाडीवर, निघालो सिद्ध्याच्या घराकडे जायला. त्याच्यात रोहित भाऊची गाडीचं उजेड एवढा का बास कधी आखे घर चमकत होते हो. त्याच्यात आलो सिद्धेशच्या घरी, त्याचं लहान भाऊ आलो लगेच पळत. त्याला वाटलं काय नेमकं काय चालू आहे पोरांचं, काय कळा त्याला पण. मग काय सिद्ध्याला घेतलं गाडीवर, निघालो रोहित त्यांच्या घराच्या दिशेनं. ते तिथं चालू होता सप्ताह. म्हणलं सप्ताह कीर्तन बिर्तन ऐकू, मग जाऊ त्याच्या घरी. तिथं आलो लगेच आपल्याला भेटले आप्पासाहेब आणि आपला हर्षा. तिथून आलो आपण मध्ये, कीर्तन झालं आणि लगेच तिथं जेवणाचा कार्यक्रम होता. सगळे एकदम मस्त जेवत होते. जेवण झाले ना, आपण आलो लगेच रोहित त्यांच्या इथं घरी, कारण त्याच्या इथं काय पिळायचं काम चालू होतं त्याचं अजून. त्याच्यात त्यांनी सीधाला सांगितलं होतं मशीन आहे म्हणे. त्याला आलं लगेच हात बसवलं पिळायला गडी. बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, बहुत बुरे लग रहे हो। तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया। आटपलं ना, आपण म्हणलं आता निघावं भाऊ घरी, कारण टाइमला झाला होता घरी जायचा. ते म्हणे मला घरी सोडून द्या. त्याच्या घराकडे जायला लागलो, एका बाजून ऊस एवढं एवढं दांड होतं मध्ये. त्याच्यात म्हणलं आता आज जर मध्ये काही आलंय डायरेक्ट विषयच भाऊ. सिद्धेशला सोडलं आणि परत निघालो घराकडे जायला. आणि त्याच्यात रोहित भाऊच्या गाडीचं बल्ब इतका फुल होता का बस कधी. अख्ख्या गावात उजेड पडत होता. त्याच्यात गोकुळ आणि रोहित आला होता आपल्याला सोडवायला घरी. ती काय गाडी चालू केली, निघाला लगेच घरी. मागून गोकुळ आला होता, तो चालला म्हणे मी येतो राहते बरोबर जातो आता. त्यासाठी एवढंच, भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.